मित्रमैत्रिणींनो, आज आपण राशीनुसार पैसे कमवण्याचे किंवा पैसे टिकवून ठेवण्याचे उपाय या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. बऱ्याच लोकांना पैसे मिळवण्यात अपयश येते किंवा काही कारणास्तव घरात पैसा टिकून राहत नाही. यामुळे हा फक्त 10 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. मेष रास. 1. रात्रीच्या वेळी पाकिटात किंवा तिजोरीत लाल चंदन आणि कुंकू लावलेले पांढरे कापड पसरून ठेवल्यास तुमची समृद्धी नेहमीच वाढते आणि अचानक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नसते. 2. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात 2 काळी गुंजा टाका, तर तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तुमचे प्रलंबित पैसे देखील लवकरच उपलब्ध होतील. 3. स्फटिकाच्या किंवा कमळाच्या फुलाच्या जपमाळाने या मंत्राचा जप करा. ओम आम क्लीम सौ. 4. पूजेच्या वेळी भगवान लक्ष्मीनारायणांना गुळाची खीर अर्पण करावी. हा उपाय केल्यास फायदा होईल. 5. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि प्रमुख देवता हनुमानजी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही रोज हनुमानाची पूजा केल्यास तुम्हाला सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळू शकते. वृषभ रास. 1. भरपूर पैसा मिळवूनही तुम्ही ते वाचवू शकत नसाल तर लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच कमळाच्या फुलाची पूजा करा आणि नंतर हे फूल लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवा. 2. रात्री गाईच्या तुपाचे 2 दिवे लावा आणि तुमची इच्छा सांगून एका निर्जन ठिकाणी ठेवा. लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. 3. वृषभ राशीच्या लोकांनी दररोज सकाळी भगवान शंकराचे दर्शन घ्यावे आणि शुक्रवारी शिवलिंगाला संपूर्ण तांदूळ अर्पण करावे. या उपायाचा अवलंब केल्यास धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. 4. वृषभ लोकांचा शासक ग्रह शुक्र आहे आणि प्रमुख देवता माँ दुर्गा आहे. माँ दुर्गाची उपासना करणे तुमच्यासाठी पैशाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मिथुन रास. 1. जर तुम्हाला पैशाच्या कमतरतेने त्रास होत असेल तर लक्ष्मी गणेशाची पूजा करताना दक्षिणावर्ती शंखाची पूजा करून ते धनस्थानावर ठेवा. 2. कर्जामुळे त्रस्त असाल तर लक्ष्मीची पूजा केल्यानंतर श्री गणेशाच्या मूर्तीला हळदीचा हार घाला. यामुळे तुमचा त्रास संपेल. 3. मिथुन राशीच्या लोकांनी रोज सकाळी लक्ष्मी किंवा दुर्गा मातेचे दर्शन घ्यावे. बुधवारी गणपतीला लाल फुले अर्पण करावी. हा उपाय केल्याने बुध ग्रह तुमचे अडथळे दूर करतील. 4. मिथुन राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. यामुळे मिथुन राशीच्या लोकांना श्री गणेशाची पूजा करून यश मिळू शकते. कर्क रास. 1. जर तुम्हाला आर्थिक लाभाची इच्छा असेल तर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली 5 फोडणी तेलाचा दिवा लावा. 2. तुम्ही भगवान विष्णूच्या मंदिरात उंच ठिकाणी त्रिकोणी आकाराचा ध्वज अशा प्रकारे लावा की तो सतत लहरत असेल तर तुमचे भाग्य उजळेल. 3. कर्क राशीच्या लोकांनी रोज सकाळी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घ्यावे आणि पूजा करताना तुळशीची पाने आणि साखरेचे लोणी अर्पण करावे. हा उपाय केल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 4. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे आणि चंद्रावर भगवान शिवाचे राज्य आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवायचा असेल तर त्यांनी भगवान शंकराची पूजा करावी. सिंह रास. 1. रात्री घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावा. जर तो दिवा सकाळपर्यंत जळत राहिला तर समजून घ्या की तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचा मानही वाढेल. 2. शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या पानावर पेनाने शत्रूचे नाव लिहा आणि जमिनीत गाडून टाका. 3. सिंह राशीच्या लोकांनी रोज सकाळी भगवान सूर्यनारायणाचे दर्शन करून हनुमानाच्या चरणी लाल गुलाबाला स्पर्श करून ते पर्समध्ये ठेवावे. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. 4. तुमच्या राशीचा शासक ग्रह सूर्य आहे आणि प्रमुख देवता देखील भगवान सूर्य आहे. अशा स्थितीत दररोज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यास लाभ मिळू शकतो. कन्या रास. 1. जर तुम्हाला पैशांसंबंधी काही समस्या असेल तर लाल रुमालात नारळ बांधून तिजोरीत ठेवा. तुम्हाला आर्थिक फायदा होण्यास सुरुवात होईल.
लक्ष्मीच्या मंदिरात कमळाच्या फुलांच्या 2 माळा दान करा. 2. जर तुम्हाला नोकरीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर दररोज कावळ्यांना गोड भात खाऊ घाला. यामुळे तुमची समस्या दूर होईल. 3. कन्या राशीच्या लोकांनी दररोज सकाळी गणेशाचे दर्शन घ्यावे आणि दुर्गा देवीला पांढरा तांदूळ अर्पण करावा. हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. 4. ज्या लोकांची राशी कन्या आहे त्यांचा राशीचा स्वामी बुध आहे आणि प्रमुख देवता गणेश आहे. त्यामुळे गणेशाची आराधना केल्याने आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. तूळ रास. 1. जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर वटवृक्षाच्या पानावर सिंदूर आणि तूप लावून ओम श्री नमः हा मंत्र लिहून ते वाहत्या पाण्यात वाहू द्या. 2. लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी कोणत्याही लक्ष्मी मंदिरात जाऊन सकाळी स्नान करून नित्यविधी करून 11 नारळ अर्पण करावे. 3. तूळ राशीच्या लोकांनी मंगळवारी भगवान लक्ष्मीनारायणजींना कमळाचे फूल अर्पण करावे आणि हनुमानजींना 5 बुंदीचे लाडू अर्पण करावेत. 4. तूळ राशीच्या लोकांचा शासक ग्रह शुक्र आहे आणि त्यांच्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. वृश्चिक रास. 1. या राशीच्या लोकांना पैसा हवा असेल तर त्यांनी आपल्या घराच्या बागेत किंवा वरांड्यात केळीची 2 झाडे लावावी आणि त्यांची काळजी घ्यावी. 2. कुटुंबात अशांतता असेल तर नागकेसरचे फूल आणून घरात कुठेतरी लपवावे जिथे त्याला कोणीच पाहू शकत नाही. 3. वृश्चिक राशीच्या लोकांनी तुळशीचे रोप विष्णू मंदिरात लावावे. जर तुम्ही बाहेर जात असाल किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी श्रीराम स्तुतीचा पाठ करा. आर्थिक लाभ होऊ शकतो. 4. मेष प्रमाणे वृश्चिक राशीचा शासक ग्रह देखील मंगळ आहे. त्यांच्यासाठीही हनुमानजीची पूजा शुभ मानली जाते आणि पैशाशी संबंधित दुःखाचा अंत होतो. धनु रास. 1. धनप्राप्तीसाठी या राशीच्या लोकांनी सुपारीच्या पानावर रोळीने श्री लिहून आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवावे आणि रोज पूजा करावी. 2. तूळ राशीच्या लोकांना कोणताही आजार असेल तर चंद्राची पूजा करून रोग दूर होण्यासाठी प्रार्थना करा. 3. धनु राशीच्या लोकांनी सकाळी हनुमानाचे दर्शन घ्यावे आणि गुरुवारी पिंपळाच्या झाडाखाली मिठाई ठेवावी. यासोबतच रोज पिवळ्या चंदनाचा तिलक लावावा. 4. धनु राशीचा संबंध गुरुग्रहाशी आहे आणि त्याचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. त्यामुळे धनु राशीच्या लोकांसाठी भगवान विष्णूची उपासना केल्याने व्यवसायात फायदा होऊ शकतो. मकर रास. 1. जर पैसे जास्त दिवस अडकले असतील तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात कापसाचा दिवा लावा. 2. विवाहात अडथळे येत असतील तर भगवान विष्णूची पूजा करून त्यांना पिवळे वस्त्र आणि पिवळी मिठाई अर्पण करावी. 3. मकर राशीच्या लोकांनी रोज सकाळी देवी गायत्रीला भेट द्यावी आणि सर्व महत्त्वाच्या कामांपूर्वी पांढरी फुले सोबत ठेवावी. हा उपाय तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो. 4. शनी हा मकर राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या लोकांसाठी शनी किंवा हनुमानजींची पूजा करणे शुभ असते. तसेच सर्व अडथळे दूर करून सुख शांती प्राप्त होते. कुंभ. 1. जर तुम्हाला तुमच्या जीवनसाथी सोबत जमत नसेल तर खीर बनवा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर स्वतः खा. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येईल. 2. संपत्ती मिळविण्यासाठी नारळाच्या कडक शेंडीत तूप टाकून देवी लक्ष्मी समोर दिवा लावावा. हा दिवा रात्रभर जळू द्या. 3. कुंभ राशीच्या लोकांनी केळीच्या झाडाखाली शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा आणि सर्व महत्त्वाच्या कामांपूर्वी हनुमानजींना गोड सुपारी अर्पण करावी. या राशीच्या लोकांचा शासक ग्रह शनी आहे. भगवान शंकर हे शनीचे गुरु मानले जातात. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी शनीसोबतच शंकराची पूजा करावी. मीन रास. 1. जर तुम्हाला शत्रूपासून त्रास होत असेल तर कापूर काजळाने शत्रूचे नाव लिहा आणि ते तुमच्या पायावरून पुसून टाका. 2. आर्थिक लाभासाठी लक्ष्मी मंदिरात जाऊन कमळ, नारळ आणि पांढरी मिठाई अर्पण करा. 3. मीन राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला कुंकू लावावे आणि नंतर तेच तिलक आपल्या कपाळावर लावावे. तसेच देवी लक्ष्मीला पेठा अर्पण करा. 4. बृहस्पती हा मीन राशीचा स्वामी आहे आणि या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची पूजा केल्याने धनाशी संबंधित समस्यांमध्ये फायदा होऊ शकतो.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा. धन्यवाद.